मध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती पुण्यामध्ये मराठी साहित्य परिषदेच्या बैठकीत राडा झालाय। साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेतच हा गोंधळ झाला। राजकुमार दुर्गुडे पाटलांनी कार्यकारिणीच्या निवडणुका होत नसल्याने निषेध व्यक्त केला। धर्मादाय आयुक्तांकडे साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची याचिका दाखल करण्यात आली। मराठी साहित्य परिषदेची कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा आरोपही करण्यात आला। पुण्यामध्ये मराठी साहित्य परिषदेच्या बैठकीत हा सगळा राडा झालेला आहे। मराठी साहित्य परिषदेची कार्यकारिणीच बेकायदा असल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। कार्यकारिणीच्या निवडणुका होत नसल्याने राजकुमार दुर्गुडे पाटील यांनी निषेध व्यक्त केला। मात्र हा निषेध व्यक्त होत असताना जोरदार बाचाबाची झाली हेही पाहायला मिळाले। आपण बघतोय पुण्यात मराठी साहित्य परिषदेच्या बैठकीतला हा राडा दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। रेवती हिंगवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। रेवती, काय अपडेट्स? रेवती, नेमकं काय घडलं पुण्यामध्ये मराठी साहित्य परिषदेच्या बैठकीत राडा होण्या इतपत नेमकं काय झालं? नक्कीच आपण बघतोय त्या दृश्यांमधनं की मराठी साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडून साहित्य परिषदेचे जे कार्यकारिणी केली जाते त्याची याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे। मराठी साहित्य परिषदेची कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा आरोप हा तिकडे करण्यात आलेला होता। आपण बघतोय की जे साताऱ्यामध्ये 99 मराठी साहित्य परिषदेचं संमेलन होणार आहे त्याच्या जे अध्यक्षपदी पाटलांची निवड झालेली आहे त्याचा विरोध हा पहिल्यापासूनच होत होता। त्यामुळे ही कार्यकारिणीच बोगस आहे की किंवा ही कार्यकारिणीच अवैध आहे अशा प्रकारचा आरोप तिथे करण्यात आलेला होता आणि त्यावरून तिथे राडा झालेला पाहायला मिळाला। तर आता यानंतर त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की, धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।